यानंतर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत गावाकडच्या 50 बातम्या. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं शुक्रवार ते रविवार मुंबईसोबतच ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालं. कोसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचं नुकसान झालंय. दरम्यान गेल्या आठवड्यात म्हणजेच 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून आठवड्याभरात तिथे 376% इतका पाऊस झालाय. दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी 3ही उपनगरीय रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर तसंच ठाणे ते वाशी नेरूळ या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभाची नवी तारीख आता पुढे येते. येत्या 30 सप्टेंबर रोजी या विमानतळाचं उद्घाटन होईल अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे उद्घाटनाची तारीख देखील बदलली गेल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प आणि हे विमानतळ अशा 2 मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी मोदींच्या हस्ते होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा 18 क्रमांकाचा प्लॅटफॉर्म पायाभूत कामं आणि सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याच्या कामासाठी 1 ऑक्टोबरपासून सुमारे 3 महिने बंद असणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर न सुटणाऱ्या अमरावती ते सीएसएमटी आणि बल्हारशाह ते सीएसएमटी या दोन्ही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंतच धावतील. चांदीच्या भावात पुन्हा 1200 रुपयांची वाढ होऊन ती 1,40,200 रुपयांवरती पोहोचली आहे. सोन्याच्या भावात मात्र 600 रुपयांची घसरण होऊन ते 1,13,200 रुपये प्रतितोळ्यावरती गेले. ब्रँडेड औषधांच्या आयातीवरती 100% टेरिफ लावण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. शिवाय किचन कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी, अपहोल्डर्स, फर्निचर आणि अवजड ट्रक यांच्यावर देखील 50% टेरिफ लावण्यात आलंय. 1 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्तानं आता सप्तमीच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत गरब्यावरती ताल धरता येणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपण आणि ध्वनिवर्धक वापराची परवानगी दिली आहे. अष्टमी आणि नवमीला ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी परवानगी होती, मात्र आता त्यात 29 सप्टेंबर या दिवसाचा देखील समावेश झालाय. पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रो धावते. मेट्रो स्थानकाखाली वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे वाहनं बेशिस्तपणे पदपथ आणि रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत असताना आता स्थानकांजवळ वाहनतळ उभारलं जाणार नसल्याचं पुणे महामेट्रो प्रशासनानं स्पष्ट केलंय. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार UDAIS प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करणं सक्तीचं आहे. परंतु UDAIS नोंदणी प्रक्रियेमध्ये मुंबई सर्वात शेवटी असल्याचं शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून समोर आलंय. BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी असलेल्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलाय. त्यानुसार प्रवेशासाठी आवश्यक असलेली 50% पर्सेंटाईल गुणांची अट पूर्णपणे काढण्यात आली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुक अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. देशभरात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचं चित्र दिसतंय. देशातील 7 महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत 9% घट झाली. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यात ही घट सर्वाधिक असून वाढत्या किमतीमुळे घरांच्या मागणीवरती परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं मंजुरी दिली असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. लातूर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आदेश जारी केले. सोलापूर जिल्ह्यासोबतच धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये आज आणि उद्या पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आता माढा, मोहोळ आणि करमाळा इथे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात महापुरानं भूगोल बदललाय. जमीन खरडूनच नाही तर जमीन गायब झाली आहे. नदीनं प्रवाह बदललाय, त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधील पूरस्थितीचे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर बघतोय. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात झाली आहे. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला झालाय. सोलापूर दक्षिण भागाचा मागील 3 दिवसांपासून संपर्क तुटला होता.
न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नामा फाउंडेशननं पुढाकार घेतलाय. गेवराईतल्या मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुर यांनी बातमीची दखल घेतली. धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला. दरम्यान चौफेर टीकेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे. जालना दौऱ्यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जाऊन बोऱ्हाडे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. एसटी प्रवर्गातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी कानपूरमधील बॅनरवरनं झालेल्या वादाच्या घटनेचा निषेध केला. आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णांसाठी खुलं करावे या मागणीसाठी कोपरखैरण्यातील विभागीय कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध समस्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावरती सकल पारधी समाजानं मोर्चा काढला. एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे विश्वासू माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये या विषयावरती चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान पंतप्रधान मोदी हे 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावरती येणार असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3चं उद्घाटन करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पुढील 2 वर्षात किमान 10 लाख लोकांना घरं मिळाली पाहिजेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. द रिअल इस्टेट फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विविध योजना राबवल्या जात असताना झोपडपट्टी क्षेत्रात देखील लोकांना कशी घरं मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं प्रताप सरनाईक म्हणाले. हायकोर्टाची ऑर्डर आहे की लोकवस्तीत कबुतरखाने असू नयेत. टागोरनगर भागातील कबुतरखान्याला आम्ही विरोध करू. कुठल्याही परिस्थितीत कबुतरखाना होऊ देणार नाही असा इशारा सुनील राऊत यांनी दिला. राज्यातील शिवभोजन थाळी केंद्रांना 21 कोटींचं अनुदान देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. त्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गोट्यागित्तेवर पुन्हा एकदा मोकाची कारवाई करण्यात आली आहे. गोट्यागित्ते अनेक महिन्यांपासून फरार असून गोट्यागित्तेवर लावलेला मोका रद्द करण्यात आला होता. दरम्यान बीड पोलिसांनी पुन्हा एकदा प्रस्ताव दिल्यानंतर गोट्यागित्तेवर मोका लावण्यात आलाय. कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. निलेश घायवळ हा लंडनला पळून गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान घायवळ परत येताच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या 5व्या माळ्याला रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाखासोबतच अलंकार परिधान करण्यात आले. वनदेवीच्या रूपात रुक्मिणी मातेची पूजा साकारण्यात आली. मुंबईतील बोरिवली पश्चिम इथल्या गोराई इमारतीचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान पाण्याच्या टाकीचं खोदकाम सुरू असताना इमारतीत भूस्खलन झालं. या घटनेमुळे बाजूच्या इमारतीतील भिंतींना भेगा पडल्या तर 3 ते 4 नारळांची झाडं देखील कोसळली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळच्या पुलाचं काम 90% पूर्ण झालं. या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील सहारा कॉलनीत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे स्कूल व्हॅन उलटली. दरम्यान व्हॅनमधील 13 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. कुडाळ नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. बांधर काढण्याचं काम सुरू असताना ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय. दोडामार्ग बेकायदा मांस वाहतूक आणि कार जाळपोळ प्रकरणातील आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे. धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राज्यातील पूरस्थितीबाबत दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. पूरस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना निवेदन दिलं तर भरीव मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं.
कर्जमाफीबाबत समितीचा अभ्यास सुरू असून योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू असं देखील फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातनं 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली. यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली. 600 कोटी फंडात असताना एक पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये असा टोला फडणवीसांनी लगावला. बुलढाण्यात नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं राडा घातला. बुलढाण्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षानं केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरनं उडी मारून आत घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. या बैठकीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा परिसरात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी धनगर बांधवांनी मंत्री सामंतांचा ताफा अडवत आरक्षणाची मागणी केली.